मराठी भाषा बोलता येत नाही किंवा मराठी भाषा बोलणार नाही असं उर्मटपणे सांगणाऱ्या मुंबईतील परप्रांतीयांना मनसेकडनं चोप दिला जातो। मराठी भाषेसाठी शिवसेनाही आक्रमक होत असते। याच मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू 2 दशकानंतर एकत्र आले। पण आता मराठीसाठी राज्य सरकारने आग्रह धरला आहे। येत्या 1 मे पासून मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मराठीची परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेत जे चालक नापास होतील त्यांच्यावर सरकार कारवाई करणार आहे। पण सरकारने हा निर्णय नेमका का घेतला आहे, नक्की सरकारकडनं काय कारवाई होणार आहे, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। शाळेतल्या शिक्षणात हिंदी ही तिसरी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारने राजधानी मुंबईत येत्या 1 मे पासून म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान असणं अनिवार्य केलं आहे। ज्यांना मराठी भाषेचं ज्ञान नसेल त्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा इशारा सरकारकडनं देण्यात आला आहे। याचं कारण म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरात रोजगाराच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक येत असतात। पण मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे, त्यामुळे मुंबईत राहणाऱ्यांना मराठी भाषा बोलता येणं हे सर्वांसाठी सोयीस्कर आहे। पण असं असलं तरी अनेक परप्रांतीय नागरिक मात्र मराठी भाषेला कमी लेखण्यासाठी आणि मराठी समजत असूनही मराठी भाषा समजत नाही किंवा मराठी बोलणार नाही असं उद्धटपणे बोलतात। यामध्ये विशेष करून रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे। मध्यंतरी मराठी भाषा बोलणार नाही असं सांगणारा एक रिक्षा चालकाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। पण आता यापुढे असं करणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना घरी बसावं लागणार आहे, कारण त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल अशी घोषणाच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। येत्या 1 मे पासून मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। यामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येतं का नाही याची पडताळणी केली जाणार आहे। यामध्ये मराठी भाषेचं ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील। खरं तर मोटार परिवहन विभागातर्फे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परवाना देताना मराठी भाषेचं ज्ञान असणं हा नियम अगदी सुरुवातीपासूनच लागू आहे। पण मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या मोठ्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक रिक्षा चालकांना प्रवाशांशी मराठी बोलता येत नाही, तर काही चालक मराठी येत असूनही बोलण्यास टाळाटाळ करतात। अशा तक्रारी परिवहन विभागाकडे करण्यात आल्या होत्या। त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवानेही रद्द करण्यात येणार आहेत। यासोबतच या नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे। यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा बोलता येणं आता प्रत्येक परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना अनिवार्य करण्याचा सरकारचा हा निर्णय महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसासाठी कौतुकास्पद आहे। त्यामुळे येत्या 1 मे पासून मराठीचा इंगा काय असतो हे राज्य सरकार दाखवून देईल असं म्हणता येईल। पण सरकारच्या या निर्णयाला विरोध होतो का हे पाहावं लागेल आणि मराठीसाठी खळखट्याक करणारी मनसे मराठी भाषा न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात मोहीम राबवणार का हे सुद्धा पाहावं लागेल। दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला आत्ता लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।